ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की 22 वर्षापूर्वी तुझा जो अपघात घडवला होता तो मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे. तर नागराज म्हणतो की दादा, अरे हा अर्जुन खोटं बोलतोय, हा काही बोललेल याच्यावर विश्वास ठेवू नको. अर्जुन रागातच म्हणतो, नागराज तुझा खेळ आता संपलेला आहे आणि सुमन काकूंना सुद्धा यानेच किडनॅप करून ठेवलं होतं. तर अर्जुनच्या तोंडून नागराजचं हे सत्य ऐकल्यानंतर रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे नागराज स्वतःला वाचवायला आता अर्जुनला म्हणतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे की मीच हे सगळं केले. तर इन्स्पेक्टर साहेब तो व्हिडिओ दाखवू लागतात ज्यात नागराजने स्वतः सगळा गुन्हा कबूल केलेला असतो. तो सुमनला म्हणत असतो की सुमन म्हणते की हो भाऊजी, हा व्हिडिओ मीच रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर रविराजचे डोळे उघडतात. तो नागराजच्या भावाच्या जीवावर उठलास, तुला काहीच वाटलं नाही का हे सगळं करताना? तू कशासाठी हे सगळं केलं? तर नागराज म्हणतो की हो, हे सगळं मी प्रॉपर्टीसाठी केलं होतं. सायली म्हणते की आम्हाला कधीच कळलं होतं की या सगळ्यांमागे नागराज काकाच आहेत, फक्त आम्ही पुरावा शोधत होतो. अखेर इतक्या वर्षानंतर नागराजला अटक होते आणि पोलीस त्याला घेऊन जातात. तर आता फक्त एकच सत्य उघडकीस येणं बाकी आहे, ते म्हणजे खऱ्या तन्वीचं सत्य. तेही लवकरच बाहेर येईल.